नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो. मी आज करते वांग्याची भाजी आणि त्याच्यासाठी इथे मी 4 ते 5 वांगी चिरून घेतली आहेत. एक मोठा बटाटा कापून घेतला आहे. इथे कांदे 2 चिरून घेतले. इथे टॅमॅटो घेतला आहे एकच आणि इथे 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत चांगल्या, फक्त कुटून अशा घेतल्या आहेत बारीक सोलून. इथे घेतले हळद, इथे लाल तिखट, इथे एव्हरेस्ट मसाला, इथे गरम मसाला, इथे थोडासा एव्हरेस्ट गरम मसाला. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. मी आज करते वांग्याची भाजी. कशी केली बघा, पटकन दाखवणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडली रेसिपी वांग्याची भाजी तर माझ्या व्हिडिओला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ करत राहीन. चला मग इथे 2 डाव तेल टाकून घेतलं आहे. पहिल्यांदा इथे मी लसूण घालून घेणार आहे. लसूण थोडा लाल झाल्यावर मी इथे कांदा घालून घेणार आहे. कांदा छान लाल झाला आहे. आता मी घालणार आहे मसाले. पाव चमचा हळद, एव्हरेस्ट लाल तिखट घालणार आहे 1 चमचा. हा घरगुती मसाला आहे. पाव चमचा, पाव म्हणजे अर्धा चमचा गरम मसाला आणि एव्हरेस्टचा गरम मसाला. मी वाटलंच आपल्याला तर जरा थोडासा तिखट पाहिजे भाजी तर तुम्ही आणखी मसाले ह्याच्यामध्ये घालू शकता. आता इथे मी वांग्याची भाजी बनवून दाखवते. आता घातला टॅमॅटो आणि ही वांगी. हे वांगी पाण्यातून मी लगेच काढली नाही, कारण का नंतर काळी पडतात, म्हणून घालायच्या वेळेला छान स्वच्छ धुवून पाण्यातून काढून गाळून घ्यायची. आता छान परतून घेते. छान परतून घेतली. तर थोडंसंच पाणी घालणार आहे. ही वांगी पटकन शिजतात. थोडंसं पाणी आणि आता झाकण ठेवून देते. झाकण ठेवण्यापुरती थोडंसं मीठ ॲड करून घेणार आहे चवीपुरतं. आणि आता झाकण ठेवून शिजवून घेते. मीडियम गॅस ठेवायचा. भाजीमध्ये एकदा चेक करून घ्यायची, छान ढवळून घ्यायची. मैत्रिणींनो, मी भाजीचे किंवा मी काही घरातले पदार्थ बनवते त्याचा व्हिडिओ मी दाखवत असते, कारण इथे मी काय रोज बाहेरचे असे पदार्थ काही दाखवत नाही, कारण शक्यतो बाहेरचं खाणं आम्ही टाळतोच. तर घरातच आम्ही जे काही असेल तर बनवतो. खातो नाही असं नाही, थोडंफार. तर आता इथे काय हॉटेल नाही माझं. मी सर्वच एक दाखवायला तुम्हाला, कारण काय जे बनवते रोजच्या भाज्या वगैरे त्याच दाखवते. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे मला मोटिवेशन मिळेल आणि मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन. पुन्हा झाकण ठेवते बटाटा शिजेपर्यंत. पुन्हा एकदा भाजी चेक केली. आता बटाटा शिजला का बघूया. बटाटा शिजला आहे. बटाटा शिजण्यासाठी बरोबर असं मध्ये घालून ठेवायचं, म्हणजे छानपैकी बटाटा शिजला जातो. 2-3 मिनटं ठेवते झाकण पुन्हा. आता इथे आपली भाजी तयार आहे. आता मी याला छान खोबरं घालून घेते. थोडंच घालणार आहे,
इथे मी तेलाचा वापर कमी केला आहे मैत्रिणींनो. पण जर भरली वांगी असेल तर थोडं जास्त तेल घालायचं आणि वांगी उभी अख्खी ठेवली जातात भरल्या वांग्यामध्ये. इथे मी तेलाचा वापर का कमी केला तर खोबरं पण घालणार आणि जास्त तेल तर आपल्याला माहितीच आहे खायचं नसते, म्हणून मी ते कमी प्रमाणातच घातलं आहे. आणि आता खोबरं घातलं आहे मी, एक पाव वाटी खोबरं, पावपेक्षा कमी 2 मोठे चमचे खोबरं घालून घेतलं. अशीच भाजी आमच्या गावी पण बनवतात, अशीच गावठी वांगी येतात. माझा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो, एक छानशी कमेंट करा. माझ्या स्मिता किचन मालवणी चवमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करते, नेहमीच करत असते. तर बघा माझे व्हिडिओ जर आवडले तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी इकडे चपात्या पण करून घेतल्या. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गॅस बंद करून घेते. ती भाजी मी सर्व केली आहे, वरून थोडीशी कोथिंबीर. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.